मी माझ्या घराच्या अंगणात भाजी कापत बसले होते. माझी तरुण मुलगी खोलीतून बाहेर आल्यावर विचित्रपणे लंगडत चालत असल्याचे मला दिसले. मी म्हणाले, "अरे मुलगी, काय करते तू? कशी चालतेस?" तर ती म्हणाली, "मी अशी चालणार नाही तर कशी चालू? माझी अवस्था काय आहे हे तुला कसे कळणार? माझी स्थिती तुला कशी कळणार?" ती दिवसभर पलंगावर लोळत बसते. अभ्यासाच्या नावाखाली दिवसभर खोलीत बसते. मी तिला घरचे कोणतेही काम लावत नाही आणि आता तिला काय झाले की तिच्या वागण्यात बदल झाला आहे. तिने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि तिथून निघून गेली. तिची चालच नाही तर तिचे वागणेही बदलले होते. मला तिचे चालचलन बदललेले वाटत होते. तिची वागणूक मला योग्य वाटली नाही. शिवाय तिची शैली विचित्र वाटली. असे वाटत होते की तिचा छळ होत आहे. मी हा सगळा विचार करतच होते की माझा नवरा खोलीतून बाहेर आला. मी म्हणाले, "तुम्ही रात्री मुलींच्या खोलीत झोपले होते?" तर तो म्हणाला, "हो, मी त्यांना शिकवणी देत होतो म्हणून मी तिथेच झोपलो." आणि विचित्र पद्धतीने जांभळ्या द्यायला सुरुवात केली. मी म्हणाली, "तुम्ही तरुण मुलींच्या खोलीत झोपले? काय गरज होती? मला वाटले तुम्ही सकाळी उठून आपल्या कामावर गेले." मग तो म्हणाला, "नाही, मी आता कामावर जाईन." तो माझा माणूस होता. मी त्याची प्रत्येक कृती ओळखत होते. तोही विचित्रपणे वागत होता. जणू काही वाटत होते त्याची रात्र छान गेली होती. माझ्या मुली आजकाल जरा विचित्र वागत होत्या. एक दिवस ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, "आई, या घरात काय चालले आहे ते मी तुला काय सांगू?" मी म्हणाले, "तुला काय म्हणायचे आहे?" मग ती म्हणाली, "हा बापू येतो आणि आमच्या खोलीत झोपतो. तो आमच्यासोबत काय करतो हे तुला माहीत आहे का?" मी म्हणाले, "काय करतो?" तर तिने मला असे काही सांगितले की मी माझे डोके धरून राहिले. ती म्हणाली, "बापू रोज रात्री आमच्या खोलीत येता आणि आमच्यासोबत." माझ्या पतीचे नाव राजू होते. तो माझ्यापेक्षा लहान होता. सगळे म्हणायचे की तुला एवढा तरुण नवरा कसा काय मिळाला? मग मी म्हणायचे की माझे नशीब चांगले आहे आणि तुम्ही काय माझ्यावर जळता? राजू म्हणायचा की त्याला त्याच्यापेक्षा मोठ्या महिलांमध्ये रस आहे, म्हणूनच त्याने माझ्याशी लग्न केले आणि माझे आयुष्य त्याच्याबरोबर खूप चांगले चालले होते. घर, संसार, चांगला नवरा, अजून काय हवे होते? त्याची कमाई पण चांगली होती. घरी पैसे आणायचा आणि माझ्याकडे पण काही पैसे होते जे मी साठवले होते. मी पण लोकांचे कपडे वगैरे शिवायचे. मुलींचे शिक्षण करून घेत होता. मला 3 मुली होत्या. त्यांच्या वयात 1-1 वर्षाचे अंतर होते, पण ते कळत नव्हते कारण तिन्हीही आता तरुण झाल्या होत्या. माझ्या पतीशी संबंध खूप चांगले होते. आम्ही संपूर्ण कुटुंबात लोकप्रिय होतो. लज्जोचे भाग्य खूप चांगले आहे की तिला एवढा चांगला नवरा मिळाला. प्रत्येकाचे नशीब लज्जोसारखे नसते असे प्रत्येकाचे म्हणणे असे. माझे नाव लज्जो. खरे तर माझे नाव लाजवंती होते, पण तो मला प्रेमाने लज्जो म्हणत होता. मी देखील तरुण आणि सुंदर होते. मी 3 तरुण मुलींच्या आईसारखी दिसत नव्हते. माझ्या मुलीही माझ्यावरच गेलेल्या होत्या, म्हणूनच खूप सुंदर होत्या. त्यांना पाहून मला खूप आनंद व्हायचा. म्हणूनच त्यांनी आयुष्यात काहीतरी व्हावे अशी माझी इच्छा होती. मी त्यांना शिक्षण देत होते जेणेकरून त्यांनी मोठे अधिकारी व्हावे. राजू खूप शिकलेला होता आणि म्हणूनच तो स्वतः माझ्या मुलींना ट्युशन वगैरे द्यायचा. पण आजकाल या घराची परिस्थिती फारच विचित्र होती. एके रात्री राजूला अचानक जाग आली आणि तो म्हणाला, "मी निघतोय." मी म्हणाले, "कुठे?" म्हणून तो म्हणू लागला, "मुलींना ट्युशन द्यायला." मी म्हणाले, "यावेळी?" तर तो म्हणाला, "अरे तुला माहीत नाही, त्या लोकांचे टेस्ट चालू आहेत. आता अभ्यासात दिवस काय आणि रात्र काय. रात्रभर बसून अभ्यास करावा लागतो तरच चांगले गुण मिळतात. माहीत नाही का तुला? आजकाल खूप स्पर्धा आहे." मी म्हणाले, "ठीक आहे, मग लवकर ये." मग तो म्हणाला, "का तुला माझ्याशिवाय करमत नाही वाटतं?" मी म्हणाले, "तुझ्याशिवाय? तूच माझा पती आहेस, माझं सर्वस्व. मग तुझ्याशिवाय माझं मन कसं लागेल? आणि आज पहा किती छान हवामान होते आणि तू त्यांना शिकवायला चाललास." तो म्हणाला, "त्यांचे शिक्षण जास्त महत्त्वाचे आहे. माझे प्रिये, काळजी करू नकोस. आपल्या पुढे संपूर्ण आयुष्य आहे." कधी कधी मला खूप आनंद वाटायचा की त्याला आपल्या मुलींची खूप काळजी आहे. नाहीतर त्याच्यासाठी काय आहे? तो त्याचे सर्व काम करून पैसे कमवत होता. मला पण खुश ठेवायचा. त्याने हे सगळे नाही केले असते तरी चालले असते, पण मला बरं वाटतं की त्याला आपल्या सगळ्यांची काळजी आहे. एके दिवशी मी बाजारात जात होते तेव्हा मला माझी मैत्रीण भेटली. ती म्हणाली, "तू कशी आहेस आणि तुझा नवरा कसा आहे?" मी म्हणाले, "ठीक आहे. त्यांच्यासोबत आयुष्य खूप छान आनंदी चाललं आहे." हे ऐकून माझी मैत्रीण आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, "ठीक आहे, तुझे आयुष्य चांगले चालले आहे, परंतु मी सांगितले होते की
तुझे आयुष्य त्याच्याबरोबर कधीही चांगले जाणार नाही. मी म्हणाले, हो, मला आठवतंय माझ्या लग्नाच्या दिवशी तू मला मंडपातून घ्यायला आली होतीस. तू राजूला कुठल्या तरी मुलीसोबत पकडलं होतंस. पण बघ, हे जे पुरुष असतात ना, त्यांचे लग्नापूर्वी 100 ठिकाणी अफेअर असतात. पण ती मुलगी त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते जिच्यासोबत ते लग्न करतात. राजू सुंदर आहे, तरुण आहे. त्याच्यावर हजारो मरत असतील, पण त्याने माझ्याशीच लग्न केले आहे. पहा, ही माणसे अशी असतात. आता कुठून तरी असा माणूस शोधून आणा जो खूप चांगला असेल आणि कधी मुलींकडे ढुंकूनही पाहत नसेल. असा माणूस शोधायला लागलो तर तुम्हाला कुठेही सापडणार नाही. थोडाफार तर विचार करावाच लागतो. ते काय म्हणतात इंग्लिशमध्ये, थोडाफार ॲडजस्ट करावे लागते. ती म्हणाली, हो, मला माहीत आहे की तू खूप नीट ॲडजस्ट होशील, पण इतकी वर्ष तू ॲडजस्ट करशील हे मला माहीत नव्हते. कुणी स्वतःच्या घरात सुखी असेल तर आम्हाला काय फरक पडतो, पण तुझा नवरा डोळ्यांनी खूप कमजोर आहे. डोळे खूप छोटे आहेत. मी म्हणाले, नाही, असं काहीही नाही आहे. आता सगळीकडे मी आहे. मी तर त्याला फक्त माझ्या बोटाभोवती गुंडाळले आहे. मी तिला म्हणाले. आम्ही दोघे मैत्रिणी हसायला लागलो. तीही हसायला लागली. ती म्हणाली, हे खूप चांगले झाले आहे. जर तू हे केले असेल तर अजून काय पाहिजे. ठीक आहे, मी निघते आता. मी घर बदललं आहे म्हणून मी सध्या खूप व्यस्त आहे. मी म्हणाले, घर बांधून झाल्यावर मला कळव. मी तुला भेटायला तुझ्या घरी येईल. तुझे घर पण बघून होईल माझे. ती म्हणाली, तू ये, पण तुझ्या नवऱ्याला आणू नकोस. मी म्हणाले, हे काय म्हणते आहेस तू. मी नवऱ्याला का आणू नको. तर ती म्हणाली, माझा गैरसमज करून घेऊ नको, पण मला एक तरुण मुलगी आहे. मी म्हणाले, तू या विषयावर कसल्या गोष्टी बोलते आहेस. ती पुन्हा हसायला लागली आणि म्हणाली, तुला त्याच्यावर विश्वास आहे, मला नाही. मला माहीत आहे की ती मस्करी करत आहे, म्हणून तिच्या बोलण्यावर मला राग आला नाही. मी हे सत्य स्वीकारले होते की जर सुंदर पुरुषाच्या मागे खूप मुली लागल्या असतील तर तो दोष त्या मुलींचा आहे, त्या पुरुषाचा नाही. आता हे रोजच होऊ लागले. माझा नवरा राजू मुलींचा अभ्यास करून घेण्याच्या बहाण्याने त्यांच्या खोलीत जायचा आणि तिथेच बसायचा. मी त्याची वाट पाहत राहायचे. मी लवकर येईन असे सांगून तो निघून जायचा. पण मीही दिवसभर काम करून थकलेले असल्यामुळे मलाही झोप लागायची आणि सकाळी तो आमच्या मुलीच्या खोलीतून बाहेर पडत असायचा. मी त्याला विचारायची की रात्रभर मुलींच्या खोलीत काय करत होते. मग तो म्हणायचा, शिकवताना झोप लागली. सकाळ कधी झाली ते कळलीच नाही. मी म्हणायचे, ही कसली झोप. तो म्हणायचा की तुला माहीत आहे की मी तरुण आहे, मला असेच झोपायला आवडते. मी म्हणाले, असे अजून किती दिवस, आणि मी वाईट आहे का. मग तो म्हणाला, नाही, तू माझ्यापेक्षा तरुण आहेस. माझा नवरा खूप छान बोलायचा. हेच कारण होतं की मी त्याच्यासमोर काही बोलू शकत नव्हते. त्याच्याशी बोलत असताना मी माझ्या मुलीला लंगडताना पाहिलं. ही काही सामान्य गोष्ट नव्हती. शेवटी काय चालू होतं. मी तिला विचारल्यावर ती म्हणाली, काही प्रॉब्लेम नाही, मी एकदम बरी आहे आणि नीट चालण्याचा प्रयत्न करू लागली. मी म्हणाले, आता मी तुला पाहिलं, तू लंगडताना चालत होती आणि आता तू म्हणू लागले आहेस की मी ठीक आहे, तुला काय अडचण आहे. तर ती म्हणाली, काही प्रॉब्लेम नाही. ती माझ्याशी डोळे चोरत होती, कदाचित काहीतरी लपवत असेल. एके दिवशी माझ्या तिन्ही मुली माझ्याजवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या, आई, आम्ही याबद्दल कधीही विचार केला नाही, पण तू आमच्यासाठी खूप त्याग केला आहे. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आम्हाला तू आता खूप आवडतेस. मी त्यांच्यावर खूप प्रेम केले आणि म्हणाले, आज काही आहे का. मदर्स डे म्हणतात ना, आज तुम्ही सगळे माझ्याजवळ येऊन बसलात. मग त्या म्हणाल्या, नाही, फक्त आमची आई खूप चांगली व्यक्ती आहे याची आम्हाला जाणीव झाली. तू नेहमीच तुझ्याबद्दल नाही तर आमच्याबद्दल विचार केलास. मी म्हणाले, काही मोठी गोष्ट नाही, आई अशीच असते आणि आई बनण्याची मला नेहमीच आवड होती. आज तुम्हाला काय झालं. काही वेळाने त्या तिघेही रडायला लागल्या. हे पाहून मला आश्चर्य वाटले. पण राजू तिथे आला आणि त्याने त्या तिघांकडे पाहताच त्यांनी लगेच आपले अश्रू पुसायला सुरुवात केली. मी म्हणाले, हे बघा, आज तुमच्या मुली कशा रडत आहेत. त्यांना काय झालंय मला कळत नाही. सगळ्यांनी कोणता तरी इमोशनल चित्रपट पाहिला आहे असं मला वाटतं. त्यामुळे तो हसला आणि म्हणाला की त्यांनी चित्रपट पाहिला नाही तर ते वेडे झाले आहेत असे दिसते. त्याने काही नीट सांगितले नाही आणि त्या तिघांना खडसावले. मी बोलले, तू का रागवलास. तर तो म्हणाला, कारण आज रिमलाचा वाढदिवस आहे आणि त्यांनी घरात इतकं महत्त्वाचं वातावरण निर्माण केलं होतं. रिमलाला आश्चर्य वाटलं. आज खरं तर तिचा वाढदिवस होता आणि ती तिचा वाढदिवस खूप आनंदात साजरा करायची, पण यावेळी ती कशी विसरली तिलाच कळले नाही आणि मी पण विसरले. तो म्हणाला, पण मी विसरलो नाही. त्याने एक केक आमच्या दिशेने दिला आणि म्हणाला, चला आपण केक कापू. तो प्रत्येक गोष्टीची इतकी काळजी घेत होता, म्हणूनच मला तो खूप आवडायचा.
मला वाटले की आज आपण एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवू, पण मी वाट बघत बसले आणि तो मुलींच्या खोलीत गेला. मी म्हणाले, त्यांच्या चाचण्या कधी संपणार आहेत माहीत नाही. माझ्या पतीने मला त्यांच्यापासून दूर ठेवले आहे आणि ते म्हणायचे की चाचण्या संपल्या आहेत, पण पुढील अभ्यास करणे खूप कठीण आहे, कारण आता अंतिम परीक्षा होणार आहेत, म्हणून त्याग तर करावाच लागेल. हे मी माझ्या मैत्रिणीला संभाषणात सांगितले. तिचे घर बांधले गेले होते. मी तिचे घर पाहायला गेले होते. ती म्हणाली की तो तुझ्या मुलींवर जास्त प्रेम करतो असे वाटतं. मी म्हणाले, तुला काय वाटते? प्रत्येकाला माहीत आहे की माणूस आपल्या मुलांवर जास्त प्रेम करतो, त्यात काय आहे? मग ती म्हणाली, नाही, हे सर्व थोडं विचित्र आहे. असे काही आहे जे तू पण बघत आहेस, पण डोळे मिटून बसले आहेस. तुझे मुलींचे घर आहे. तू प्रत्येक वेळी डोळे उघडे करून ठेवले पाहिजेत. कदाचित ती मला काय समजवण्याचा प्रयत्न करत होती ते मला समजत नव्हते. मला वाटले की ती म्हणत होती की तुझ्या मुलींवर लक्ष ठेव, कारण पुढे जे घडले ते खूप विचित्र होते. एके दिवशी रिमलाची तब्येत अचानक बिघडली. मी तिला काय झाले असे विचारले तर ती म्हणाली, मी काहीतरी चुकीचे खाल्ले आहे असे वाटते. त्यामुळे माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि मला उलट्या पण होत आहेत. मी म्हणाले, चल मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. मग ती म्हणाली, नाही, मी लिंबू पाणी प्यायले तर मला ठीक वाटेल. मला नाही डॉक्टरांकडे जावंसं वाटत. मी म्हटलं की पेशंटला डॉक्टरांकडे जावंसं वाटणारच नाही ना, पण त्याची प्रकृती जास्त बिघडली तर काय करायचं? राजूही तिथे आल्यावर मी काळजीने त्याला सांगितले की तिची तब्येत खूप खराब आहे आणि ती डॉक्टरांकडेही जात नाहीये. तो म्हणाला की ती काही एवढी आजारी नाही, अभ्यासाच्या ताणामुळे ते सगळं घडत आहे. ती लवकरच ठीक होईल, म्हणून काळजी करू नकोस. केव्हा केव्हा तर त्याला माझ्या मुलींची खूप काळजी वाटत होती असे मला वाटायचे, पण आज तो काळजी नसल्यासारखाच बोलू लागला. तो म्हणाला, थोड्या वेळात ती बरी होईल. मी त्याला विचारलं की असं करणं योग्य आहे का? तर त्याने सांगितले की ती एक तरुण मुलगी आहे. तरुण रक्तवाले लवकर बरे होतात. तू जा आणि माझ्यासाठी जेवण बनव. मला खूप भूक लागली आहे. राजू माझ्या मुलींची एवढी काळजी घ्यायचा की आजच्या त्याच्या वागण्याने मला धक्काच बसला होता की आज तो रिमलाची काळजी का करत नाही. काही काळानंतर रिमलाची तब्येत खरोखरच सुधारली. बरं झालं. पण मी जेव्हा तिच्यासाठी चहा तयार करून खोलीत जाऊ लागले तेव्हा आत बसलेल्या माझ्या मुलींचे संभाषण ऐकून मी दारावरच थांबले. त्या म्हणत होत्या की देवा, याला कुत्र्याचे मरण मिळो, याला शांती मिळू नये, स्मशानभूमीत नेण्यासाठीही त्याचे काही शिल्लक राहू नये. इतका वाईट माणूस आपण आयुष्यात पाहिला नाही आणि त्यामुळेच आपल्या आईलाही तो त्रास देतो. या गोष्टी ऐकून मला आश्चर्य वाटले की त्या काय बोलत होत्या. माझी धाकटी मुलगी म्हणाली की त्याला सोड आणि स्वतःचा विचार कर. रिमला, आईला हे कळले तर काय होईल? ती जिवंत असतानाच मरेल. रिमला म्हणाली की तिला आत्महत्या करावंसं वाटतं. आता मी ठरवले की मी सरळ आत जाईन आणि या सर्व गोष्टी काय चालू आहेत ते विचारेल. पण त्याआधीच राजूने मला आवाज दिला. मी म्हणाले की आपल्या मुली काही विचित्र गोष्टी बोलतात. बसल्या बसल्या त्या कोणाला तरी शिवाशाप देत आहेत. मला वाटतं की ती रिमला आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. मी बोलत असतानाच राजूने मला एक गिफ्ट दिलं आणि त्याला सोडून माझ्याकडे लक्ष दे असं म्हणू लागला. आज तो खूप चांगल्या मूडमध्ये होता. मी त्याच्या बोलण्यात गुंतले होते. मी हेही विसरले होते की मला रिमलाची काळजी वाटत होती. पण सकाळी मोठी अडचण आली. रिमला बेशुद्ध झाली होती आणि तिला भान येत नव्हते. आता तिला डॉक्टरांकडे न्यायला लागणार होते. पण राजू अजूनही म्हणत होता की तिला डॉक्टरांकडे नेण्याची गरज नाही. मी म्हणाले, असे कसे? माझी मुलगी बेशुद्ध झाली. मी बळजबरीने तिला डॉक्टरांकडे नेले. म्हणून डॉक्टरांनी तिची एक चाचणी केली आणि तिला घरी पाठवल्यानंतर ती म्हणाली की तिला खूप अशक्तपणा जाणवत आहे आणि असं वाटत आहे की तिने जेवण केले नाही. मी तुम्हाला तिचा चाचणी अहवाल फोनवर सांगेल. 2 तासानंतर डॉक्टरांचा फोन आला आणि बस त्यानंतर आमचं आयुष्यच बदलून गेलं. डॉक्टरांनी मला जे काही सांगितलं होतं ते ऐकून मी फोन ठेवला आणि रिमलाच्या खोलीत शिरले. मी तुला या दिवसासाठी शिकवले होते. मी दिलेल्या स्वातंत्र्याचा तू गैरफायदा घेतला आहेस. बाकीचे सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. पण मी काय बोलत आहे हे रिमलाला माहीत होतं. म्हणूनच तिने मान खाली घातली होती, कारण डॉक्टरांनी मला सांगितले होते की तुमची मुलगी आई होणार आहे आणि तिने आपल्या मुलाला मारण्यासाठी काही गोळ्या खाल्ल्या आहेत. त्यामुळे तिची प्रकृती अधिकच बिघडली आहे. मात्र पोटात असलेलं बाळ सुखरूप असून त्याला काहीही झालेलं नाही. रिमला रडायला लागली. मी म्हणाले, मला सांग, हे सर्व कोणी केले आहे? मग ती म्हणाली की मी सर्व काही सांगेन आणि मला माझ्या रूममध्ये घेऊन गेली. तिथे तिने मला एक वेगळाच किस्सा सांगितला आणि सांगितले की ही सगळी माझी चूक आहे. माझ्यामुळेच हे घडले. मी म्हटलं, असं कसं? दोष दुसऱ्याचा नाही. तो मुलगा कोण आहे ते मला सांग. मी तुझं लग्न त्याच्याशी करेन. मग ती म्हणाली, तो कधीच लग्न करणार नाही आणि तो या देशात नाही.
तू फक्त ही गोष्ट संपव. मी म्हणाले की आता हे प्रकरण असे संपणार नाही. पण ती म्हणाली की माझी चूक आहे. तू मला कोणतीही शिक्षा दे, मला काहीही हरकत नाही. तुला हवे असेल तर तू माझे शिक्षण बंद कर, मला घरी बसव, एखाद्या म्हाताऱ्या माणसाशी माझं लग्न कर. जरी मी त्याला शिव्या शाप देत होते आणि खूप अस्वस्थ झाले होते, पण तिचे बोलणे ऐकून मला असे वाटू लागले की ती माझ्यापेक्षा जास्त काळजीत आहे. माझी मुलगी खूप रडायला लागली आणि पुन्हा बेशुद्ध झाली. माझा राग संपला आणि आता मला तिची काळजी वाटू लागली होती. आता तिला काही केल्यास शुद्ध येत नव्हती. आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले की कदाचित तिने घेतलेल्या औषधांचा परिणाम निघून गेला असेल. त्यानंतर तिची प्रकृती खूप वाईट झाली. पण तिच्या पोटात वाढणारे बाळ आता या जगात राहिले नाही. मला माहीत नाही ही चांगली गोष्ट होती की वाईट. मी तिच्याशी बोलत राहिले आणि विचार करत राहिले की हे कुणाचे पाप आहे. पण ती सांगतच नव्हती. तिने तोंड बंद केले होते आणि तिचे डोळे मला सांगत होते की या सगळ्या गोष्टीमागे खूप मोठे कारण आहे. रिमला, तू माझी चांगली मुलगी होतीस. तू अभ्यासातही खूप हुशार होतीस. तुला अशा गोष्टींमध्ये रस नव्हता. तू सगळ्यात मोठी, सुंदर व हुशार होती. मग तू अचानक हे सगळं कसं करू शकतेस? मी तिच्याशी बोलत होते पण तिला या सगळ्यांचा काही एक फरक पडत नव्हता. मी खूप अस्वस्थ झाले होते. जेव्हा रात्र झाली तेव्हा मी पाहिले की माझा नवरा माझ्या खोलीत आला आणि त्याने माझ्यावर हात उचलून मला बेदम मारायला सुरुवात केली. मी आरडाओरडा करू लागले पण मला वाचवायला कोणीही येत नव्हते. तो मला सांगत होता, मी तुला सोडणार नाही. माझी काय चूक? मी काय केले होते? राजू मला एवढं मारत होता पण तो थांबतच नव्हता. त्याने माझी अवस्था बिघडवून ठेवली होती आणि मी अचानक ओरडून जागी झाले. मग मी पाहिले की राजू तर झोपला होता आणि ते एक विचित्र स्वप्न होते. तोही माझ्याजवळच आला आणि मला म्हणाला, काय झालं? मी म्हणाले, मला वाईट स्वप्न पडले होते. तो म्हणाला, अजूनही तुला असे स्वप्न पडतात? मग एवढं करूनही का विसरत नाहीस? मी म्हणाले की जेव्हा मी अस्वस्थ असते तेव्हा मला अशी स्वप्ने पडतात. तुम्ही पण काय विचार करत असाल ना, आपल्या घरात हे कसले संकट आले आहे? रिमलाने एवढे मोठे पाऊल कसे उचलले? तो म्हणाला, मला काहीही वाटत नाही. आजकाल हे सगळं खूप होत आहे. नाहीतर आपण कोणाला तोंड दाखवू शकलो नसतो. मी म्हणाले, आता तुम्ही कोणता चेहरा दाखवण्याला सक्षम आहात ते तुम्हाला कळले असते तर बरं झालं असतं की हे सर्व कोणी केले आहे. तो म्हणाला, आपल्याला कळले असते तर काय झाले असते? त्यांच्या चुकीची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार झाले नसते. पण सुदैवाने जे व्हायला हवे होते ते घडले. आपल्या उरलेल्या मुलींचा नीट सांभाळ करावा लागेल. मी म्हणाले की आता आपण त्यांना शिकवायचं नाही, फक्त त्यांना या परीक्षेत बसवा, त्यानंतर सर्व काही संपेल. तो म्हणाला की नाही, यात त्यांची काहीही एक चूक नाही. मी म्हणाले, तुला त्यांची एवढी काळजी का आहे? मग तो म्हणाला, मी त्यांची काळजी करू नको तर काय करू? एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले आणि माझ्या घरची परिस्थितीबद्दल तिला सगळं काही सांगितलं. ती थोडं उलटसुलट बोलायची पण ती माझी चांगली मैत्रीण आणि बहिणीसारखी होती. ती म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं की प्रकरण बाहेरचं नाही आहे, ते तुझ्या घरातच आहे. मी म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? मला मोकळेपणाने सांग. ती म्हणाली, मी तुला काही उघडपणे सांगणार नाही, पण हे सर्व तुला स्वतःला समजून घ्यायला लागेल. बघ, तुमच्या घरात कोण आहे? तुझ्या मुली कुठे जातात? त्यांच्या खोलीत कोण येतं जातं? त्यांच्यासोबत हे सर्व कोण करू शकते? या सर्व गोष्टींचा खूप बारकाईने विचार करायला लागेल. मग हे सर्व कोणी केले हे तुला कळेल. नाहीतर तू असा विचार करून वेडी होशील पण तुला काहीच मिळणार नाही. ती बरोबर होती. मला काहीतरी दिसत नव्हतं किंवा मी पाहण्याचा प्रयत्न करत नव्हते. या दिवसात मी खूप अस्वस्थ झाले होते. जेव्हा एके दिवशी मी राजूला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. तो म्हणत होता, मी तर स्वर्गात राहतो, माझ्यासोबत खूप चांगलं होत आहे. माझ्या आजूबाजूला तर पर्या आहेत. हे बोलून तो हसायला लागला. एकीकडे आमच्या घरात इतकं मोठं वादळ झालं होतं की आजवर कोणीही सामान्य होऊ शकले नाही. दुसरीकडे हा एवढा आनंदी होऊन कसा बोलू शकत होता? आणि तो म्हणाला, स्त्री ही खूप वेडी असते आणि माझ्यावालीपेक्षा वेडी तर कोणीच नाही. मी अचानक खोलीत गेल्यावर त्याने फोन बंद केला. मी म्हणाले, कोणाशी बोलत होतास? तर तो म्हणाला, ती माझी मावशी आहे, गोरखपूरची. मी तिच्याशी बोलत होतो. मी म्हणाले, आज तिला तुझी आठवण कशी झाली? मग तो म्हणाला, आली असेल आठवण. तो खोटं बोलतोय हे स्पष्ट होतं आणि कोणते तरी मोठं खोटं बोलत होता. त्याच्या मनात इतकं काही चालू होतं की तो मला त्याच्या नातेवाईकांबद्दल सांगत होता की ती जिवंत आहे, पण ती तर मेलेली आहे. मला अचानक माझी मैत्रीण काय म्हणत होती ते समजू लागले. आता मला समजले की ती कुठे इशारा करत होती. राजू एकटाच माझ्या मुलींच्या खोलीत जायचा आणि मी कसलीही काळजी न करता झोपायची. आता माझ्याकडे एकच पर्याय होता. मी राजूला विचारलं असतं तर तो खोटंच बोलला असता.
तो खोलीत जाऊन काय करतो ते जाणून घेण्यासाठी मला चांगली योजना हवी होती आणि माझ्या मनात एक योजना होती. मी ठरवलं होतं की मी माझ्या मुलींच्या खोलीत लपून बसेल. सकाळी मी त्यांच्या खोलीत वेगळा वॉर्डरोब ठेवला. त्या मला म्हणू लागल्या, आई हे कपाट इथे का ठेवले आहेस? तर मी म्हणाले, बाहेर जागा नाही म्हणूनच. माझा हेतू त्याच्या मागे लपण्याचा होता, कारण मी जर त्याच्या मागे लपले असते तर मी तिथे उभी आहे हे कुणालाच कळले नसते. संध्याकाळ झाली तेव्हा मी त्याला सांगितले की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जात आहे. त्यांच्या घरी माता राणीची पूजा केली जाणार आहे. मी तिथेच रात्र घालवेल. तो म्हणाला, हो जा, छान आहे. तुला पण बरं वाटेल. मी म्हणाले, हो, मला खूप काळजी वाटते, यासाठी जात आहे. माझी इच्छा होती की मी घरी नाही म्हणून त्याने निश्चिंत राहावे आणि त्याला हवे ते करावे. मी संध्याकाळी कपाटाच्या मागे लपून बसले. माझ्या मुली जेवण करून खोलीत बसल्या होत्या. रात्र पडताच मला आश्चर्याचा धक्का बसला. राजू खोलीत शिरला. त्यात काही वेगळं नव्हतंच, कारण ह्या वेळेला तो त्यांना शिकवायचा. पण येताच तो म्हणाला, बंद करा हा अभ्यास आणि कामाला लागा. मी म्हणाले, काय म्हणतोय हा? हा तर फक्त मुलींचा अभ्यास घेण्यासाठी खोलीत यायचा. त्यानंतर तो माझ्या धाकट्या मुलीला म्हणाला, आज पुन्हा तुझी पाळी आली आहे. तिथे सर्व काही घडू लागले, ज्यामुळे मला असे वाटू लागले की माझे घर नरकात बदलते आहे आणि माझ्या मुलींचा तो वापर करत होता. तो माझ्या मुलींचे खूप वाईट करत होता आणि माझ्याच घरात माझ्या नाकाखाली करत होता आणि मला वाटायचे की तो त्यांना शिकवत आहे. मी माझ्या फोनने त्यांचा व्हिडिओ बनवला, कारण ते आवश्यक होते. काही वेळाने तो तिथून निघून गेला आणि माझ्या मुली बसून रडू लागल्या. याचा अर्थ रिमलाच्या पोटात असलेले मुलंही माझ्याच पतीचे होते. आज मला तो दिवस आठवला जेव्हा मी राजूशी लग्न करायचं ठरवलं होतं आणि सगळ्यांनी मला रोखलं होतं. मला मनाई केली होती, असं करू नकोस. माझा पहिला नवरा हे जग सोडून गेला होता. तो खूप क्रूर माणूस होता. तो रोज माझ्यावर हात उचलायचा, विनाकारण मला मारायचा. मला म्हणायचा, तू मुलींना जन्म देतेस आणि मला मुलगा हवा आहे. एक दिवसही त्याने मला सुखी ठेवले नाही आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. या 3 मुली त्याच्याच होत्या. त्याच्या मृत्यूनंतर राजू माझ्या आयुष्यात आला. एक तरुण आणि कमी वयाचा मुलगा, जो माझ्या प्रेमात वेडा झाला होता. पण आज मला समजले की त्याचे माझ्यावर प्रेम नव्हतेच. तो दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी आला होता. त्याला एका दगडात 4 पक्षी मारायचे होते. एक मी आणि माझ्या 3 लहान मुली होत्या. मी ढसाढसा रडायला लागले. सर्वांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. सगळे म्हणाले, लाजो, तू वेडी झाली आहेस, स्वार्थी झाली आहेस. तू फक्त तुझ्याबद्दलच विचार करते आहेस, तुझ्या मुलींचा नाही. मी म्हणाले, पण स्वतःचा विचार का करू नको? माझ्या पहिल्या नवऱ्याने मला खूप त्रास दिला. मला माणूस मानले नाही. माझ्या छातीत हृदय नाही का की मला त्याच्याशी लग्न करायची इच्छा आहे? तर का नको करू मी? मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. मग तुम्हा सर्वांचे काय? आणि लग्नानंतर राजू नेहमी माझ्या मुलींना आपल्याच मानत होता. पण ते सगळं नाटक होतं. असो, त्यांनी त्यांची खूप काळजी घेतली. त्यांना वडील नाहीत हे मी विसरले होते. त्यांच्या स्वतःच्या वडिलांनीही कधी त्यांची इतकी काळजी घेतली नव्हती. पण सावत्र बाप कधीही वडिलांची जागा घेऊ शकत नाही हे त्याने सिद्ध केले होते. माझी चूक होती. मी त्याच्यावर खूपच विश्वास ठेवला होता. मी असे करायला नको होते. म्हणूनच ते म्हणतात ना, सर्व काही एकसारखे नसते. मी विचार केला पाहिजे होता. माझी चूक होती. तो तिथून निघून गेला आणि मी माझ्या मुलींसमोर आले. मला पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या आणि त्यांना कळलं की मला सगळं काही माहीत आहे. मी म्हणाले, तुम्ही मला का नाही सांगितलं? त्या रडू लागल्या. त्या म्हणाल्या की राजू म्हणायचा की जर तुम्ही तुमच्या आईला सगळं सांगितलंस तर मी तुमच्या आईला मारून टाकीन, तिचा नाश करीन. आम्हाला ते नको होते. आम्ही घाबरलो होतो, कारण तुझ्याशिवाय आमच्याकडे दुसरे कोणीही नाही, म्हणून आम्ही घाबरलो होतो. त्याने आम्हाला सांगितले होते की मी तुमच्या आईला सहज नष्ट करू शकतो आणि तो तसं करूही शकत होता. आणि रिमलाचे जे काही झाले त्याला तोच जबाबदार आहे. हे बऱ्याच दिवसांपासून होत होते. मी म्हणाले की तुम्ही लोकांनी मला सांगायला हवे होते. तुमचे स्वतःचे वडील जसे पण होते, पण ते भित्रे नव्हते. तो एक शूर माणूस होता आणि त्याचे रक्त तुमच्या आत आहे. माझ्या मुली खूप रडत होत्या, पण मी त्यांना सांगितले की आता सर्व काही संपले आहे. आता मी तुमच्या सर्वांचा बदला घेईन, काळजी करू नका. त्या म्हणाल्या, तू काय करणार आहेस? मी म्हणाले, मी काय करायचे ते मी ठरवले आहे. तुम्ही तुमचे सर्व सामान जमा करून ठेवा. तुमच्या शाळेत निघण्याची तयारी करा, कारण आपण हे शहर कायमचे सोडणार आहोत. तुमच्याकडे तयारी करण्यासाठी 1 आठवडा आहे, पण कोणालाही सांगू नका. माझ्या मुलींनी मला सांगितले की आपण शहर सोडले तर काय होईल? मी म्हणाले, तो आपल्याला शोधू शकणार नाही. अशी व्यवस्था मी करेल, काळजी करू नका. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा. मी म्हणाले, ठीक आहे. मी बनवलेला व्हिडिओ माझ्याकडे पुरावा होता. मला पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट द्यायचा होता आणि व्हिडिओही द्यायचा होता. त्यानंतर पोलिसांना त्याला नक्कीच पकडावे लागले असते. मी शहर सोडण्याची तयारी केली आणि माझ्या मुलींना काय करावे आणि कसे करावे हे देखील समजावून सांगितले. आपले काय होणार हे राजूलाही माहीत नव्हते. तो पूर्णपणे अनभिज्ञ होता. आम्ही सगळे एकमेकांसोबत होतो. मी बरेच काही करत होते, कारण आम्ही आता चूक करू शकत नव्हतो.
आधीच मी ही एक मोठी चूक केली होती. माझ्या मैत्रिणीला माहीत होते की राजू वाईट माणूस आहे. जेव्हा आमचे सप्तपदी चालू होते तेव्हा ती मला म्हणाली की तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. पण एकेकाळी मी वेडी झाले होते, कारण मला प्रेम कधीच मिळालं नव्हतं. म्हणूनच जेव्हा त्याने मला सांगितले की तो मला नेहमी आनंदी ठेवेल, तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवला. कारण तो माझ्यावर खूप प्रेम करतो. तो माझ्या मुलींना आपल्या मुली मानेल असे तो म्हणाला होता. आणि सुरुवातीला तो असाच होता. आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. समाजाने माझ्याकडे बोट दाखवले आणि सांगितले की तिला तिच्या मुलींची पर्वा नाही. म्हातारपणी लग्न करायला निघाले आहे. मी म्हातारी झाले पण लग्न करते. मी कोणाचं ऐकलं नाही आणि मला वाटलं मी बरोबर आहे. पण मी लोकांचे म्हणणे ऐकायला हवे होते. आपण समाजात राहतो, त्यामुळे लोकांचे बोलणेही ऐकले पाहिजे. मी जाण्याची व्यवस्था केली आणि सर्व पुरावे पोलिसांना दिले. आम्ही आमच्या वस्तीच्या रस्त्यावरून निघालो. पोलिसांची गाडी आमच्या घराकडे जात होती आणि राजू घरी एकटाच होता. जरी तो पोलिसांच्या हातून निसटला असता तरी ही शिक्षा त्याला पुरेशी ठरली असती. मी त्याला कायमचेच सोडले होते आणि शहराकडे निघाले. मला आधीच रात्री झोप येत नव्हती. आता तर मला अजिबात झोप येत नाही. असे वाटते की माझ्या मुलींचे जे काही झाले ते राजूने नाही तर माझ्यामुळेच झाले आहे. आम्ही आता दुसऱ्या शहरात आलो आहोत. माझ्या मुलींनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि काम करत आहेत आणि मी माझे घर देखील चालवते. पण तरीही मला असे वाटते की हे सर्व माझ्या मूर्खपणामुळे घडले आहे. मी स्वतःला खूप वाईट व्यक्ती मानते. मला रात्री झोप येत नाही. आयुष्य असेच चालले आहे. मला माझ्या जीवाचा त्याग करावासा वाटतो. पण मला माहीत आहे की माझ्या मुली माझ्यावर खूप प्रेम करतात आणि आता मी फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच जगत आहे.